विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। महायुतीमध्ये भाजप 11 जागा, शिंदेंची शिवसेना 4 जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 2 जागांवरती निवडणूक लढवतीये, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस 6 जागा, ठाकरेंची शिवसेना 4 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार आहे। बंडखोरांचं बंड शमवण्याचं मोठं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडीसमोर आहे। काही जागांवर महायुतीत बंडखोरीचे संकेत दिसत असून त्यांची मनधरणी करण्यात पक्षश्रेष्ठींना यश मिळणार का याकडेही लक्ष लागलंय। त्यामुळे आज कोणते बंडखोर अर्ज मागे घेणार याकडेही लक्ष आहे। तर नाशिकमधून गणेश गीते माघार घेणार असल्याचं समजतंय, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तारांचं बंड जिल्हा बँकेसाठी होतं का असा सवाल उपस्थित झालाय। दरम्यान अमरावतीतल्या घडामोडीही प्रचंड इंटरेस्टिंग आहेत आणि या घडामोडींवर आपण चर्चा करणार आहोत। मुकुल कुलकर्णी, कृष्णा केंडे आणि प्रणय निर्माण हे आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण नाशिकमध्ये जाऊयात मुकुल कुलकर्णी यांच्याकडे। मुकुल, गोकुळ गीते आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत, ते अपक्ष लढणार असल्याचं कळतंय। जरी गणेश गीते माघार घेणार असले तरी गोकुळ गीतेंनी मात्र दंड थोपटलेले आहेत। आज शेवटचा दिवस आहे, आज काय घडेल? प्रज्ञा, गणेश गीते असो किंवा गोकुळ गीते असो, या दोघांपैकी एकच उमेदवारी करणार होतं हे निश्चित होतं आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता त्याचवेळेस हे स्पष्ट झालं होतं माघारीच्या दिवसापर्यंत दबाव तंत्राचा वापर केला जाईल आणि त्यानंतर गणेश गीते हे माघार घेतील आणि गोकुळ गीते आपली उमेदवारी पुढे नेतील। आता गोकुळ गीते असो किंवा गणेश गीते, गीते बंधूंच्या या उमेदवारीमुळे दराडे म्हणजेच महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोरचं टेन्शन, त्यांची डोकेदुखी ही निश्चितच वाढलेली आहे। कारण महायुतीच्या मतामध्ये देखील काही प्रमाणामध्ये फूट पडण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडी, मालेगावमधील स्थानिक पक्ष या सर्वांची गोळाबेरीज करून गोकुळ गीते हे या निवडणुकीला सामोरं जातील अशा स्वरूपाची एकंदरीत नाशिकमधली राजकीय स्थिती आहे। या संदर्भात काल मुंबईमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या होत्या। गणेश गीते यांना मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईमध्ये बोलवून घेतलेलं होतं, त्या दोघांची देखील चर्चा झालेली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत देखील भेट झाली होती आणि गणेश गीते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट झाल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे। एकनाथ शिंदे यांनी देखील गणेश गीते यांना आश्वासन दिलं की पुढचं तुझं काय भवितव्य असेल ते आम्ही बघू, तुझ्यावर कुठल्याही स्वरूपाचा अन्याय होणार नाही अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर देखील गणेश गीते अजूनही आपल्या भावाच्या उमेदवारीवर ठाम आहे। कदाचित 2 वाजेपर्यंत गणेश गीते हे माघार घेतील, मात्र गोकुळ गीते यांच्या माघारीबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीये, तो सस्पेन्स कायम आहे। निश्चित। मुकुल, तुम्हाला विनंती आहे सोबत राहा। यानंतर आपण जाऊयात कृष्णा केंडे यांच्याकडे जायचंय, पण त्याआधी त्या संदर्भातले अपडेट आपण पाहूया। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र तथा सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला। मात्र जिल्हा बँक निवडणुकीचा त्यांनी अर्ज दाखल केला, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीचं बंड जिल्हा बँकेसाठी तर नव्हतं ना अशी चर्चा सुरू झाली। कारण भाजपनं देखील यावेळी जिल्हा बँक निवडणुकीत रस दाखवलाय। यापूर्वी ही बँक सत्तार यांच्या ताब्यात होती, सत्तार समर्थक बँकेचे अध्यक्ष होते। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, जर अर्ज मागे घ्यायचा होता तर तो दाखलच का केला असा सवाल उपस्थित होतोय आणि त्यामध्ये इंटरेस्ट वाढतो तो जिल्हा बँकेच्या राजकारणामुळे, त्या निवडणुकीमुळे। केवळ स्वतःचं अस्तित्व दाखवायचं होतं की बार्गेनिंग करायचं होतं, काय कारण होतं? नुसता अर्ज दाखल नाही केला तर भाजपावर सडकून टीका केली, शिवसेनेचं नुकसान करत असल्याचं नव्हे तर मुंडकच छाटल्याचा आरोप देखील केला। आणि हा सगळे जी सत्तारांचे आरोप होते ते जिल्हा बँकेत आपल्या मुलाला एंट्री करण्यासाठी तर नव्हते ना, अशा प्रकारची चर्चा आता राजकारणात सुरू झालेली आहे। कारण की मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची आधी भेट घेतलेली होती आणि दोघांच्या भेटीनंतर त्यांनी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आणि अर्ज मागे घेण्याची घोषणा करण्याच्या आधीच काल दुपारी या ठिकाणी समीर सत्तार यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये एंट्री केली आहे।
आणि ही एंट्री यासाठी महत्त्वाची आहे की यापूर्वी भाजपा जिल्हा बँकेत एवढा रस दाखवत नव्हती, तेवढं त्यांचं संख्याबळ देखील त्या ठिकाणी नव्हतं. मात्र आता या जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये मंत्री अतुल सावे यांनी देखील एंट्री घेतलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजपाचा संघर्ष तिथे पाहायला लागू नये आणि त्यासाठी निदान मी मागे घेतो तर जिल्हा बँक तरी आम्हाला द्या, अशा प्रकारची मागणी सत्तारांनी केली की काय, असा देखील चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे आता भविष्याच्या जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये नेमके कोणते रंग पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र काल जिल्हा बँकेमध्ये 10 जणांनी अर्ज केले, ज्यामध्ये संजना जाधव यांचा देखील समावेश होता, अतुल सावे यांचा देखील समावेश होता आणि समीर सत्तार यांचा देखील समावेश या ठिकाणी होता. त्यामुळे आता या नेमके नवीन रंग काय पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आता चर्चा ही निश्चित आहे की नाही विधान परिषद मिळाली तर जिल्हा बँक तरी आपल्या ताब्यात घेण्यासाठीच हे बंड या ठिकाणी सत्तारांनी केले का आणि तेवढे तिखट आरोप केले का? प्रज्ञा. कृष्णा, विनंती आहे सोबत राहा. यानंतर आपण अमरावतीमधले अपडेट जाणून घेऊयात. अमरावती विधान परिषदेच्या रिंगणामध्ये 4 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस, वंचितसह एक अपक्षही अमरावतीच्या रिंगणात आहे. प्रवीण पोटे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. हर्षजित देशमुख अर्थात काँग्रेसचे आहेत. निलेश विश्वकर्मा हे वंचित बहुजन आघाडीकडून आहेत, तर प्रशांत महल्ले यांनी अपक्ष अर्ज भरलाय. भाजप आणि काँग्रेस सोडून दोन्ही उमेदवारांपैकी कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागलंय.